नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्यता मंत्री व दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष माननीय नामदार नरहरी झिरवाळ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू आणि भगिनी. राशन कार्ड धारकांसाठी दिलासा. जून महिन्यातच मिळणार 3 महिन्यांचे राशन. पावसाळ्याच्या कालावधीत अतिवृष्टी, पूर किंवा रस्ते बंद होण्याची शक्यता असते, म्हणून शासनाने या निर्णयाचा लाभार्थींना फायदा होणार आहे. नांदगाव तालुक्यात राशन दुकानात लाभार्थींची गर्दी. जून, जुलै, ऑगस्ट असे 3 महिन्यांचे राशन जून मध्येच मिळणार असे शासनाच्या निर्णयाचा लाभार्थ्यांना दिलासा मिळालाय आणि राशन दुकानात गर्दी केली असून 2 महिन्याचे राशन दिले जात असून 1 महिन्याचे राशन 30 ऑगस्ट पर्यंत राशन वाटप होणार आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसमज होत असल्यामुळे या संदर्भात आमच्या एस मराठी न्यूज प्रतिनिधी यांनी नांदगाव तहसीलदार यांची भेट घेतली आहे. या संदर्भात आगामी पावसाळ्यात रेशनच्या धान्य वितरणात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे शिधापत्रिका धारकांना जून महिन्यातच पुढील 3 महिन्यांचे म्हणजेच ऑगस्ट पर्यंतचे धान्य मिळणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील लाखो कुटुंबांना दिलासा मिळाला असून आपत्तीजनक हवामानात अन्नधान्याची टंचाई भासणार नाही. राज्य सरकारच्या सूचनेनुसार 31 मे पर्यंत धान्याची उचल पूर्ण करून जून अखेरीस वितरणही संपवायचे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या मार्गदर्शनाखाली हे पाऊल उचलण्यात आले असून अन्नधान्य महामंडळानेही त्यासाठी विशेष नियोजन केले. नांदगाव तहसीलदार सुनील सौदाणे यांनी आमच्या एस मराठी प्रतिनिधींशी बोलताना माहिती दिली. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार नांदगाव तालुक्यासाठी कार्ड संख्या अंत्योदय 8736 आहे आणि प्राधान्य सदस्य संख्या आहे 1,53,889. आपण जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या निर्देशानुसार जून, जुलै आणि ऑगस्ट असं 3 महिन्याचं धान्य आपण एकत्र वाटप करीत आहोत. याचा उद्देश प्रमुख असा आहे की पावसाळ्यामध्ये नदी नाल्यांना पूर येतो, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते आणि लाभार्थ्याला धान्य पोचत नाही, म्हणून शासनाने 3 महिन्याचं धान्य एकत्र देण्याचं ठरवलेलं आहे. नांदगाव तालुक्यामध्ये जूनचं वाटप पूर्ण होऊन गेलेलं आहे, जुलैचं वाटप चालू आहे आणि जुलैचं संपलं की लगेच ऑगस्टचं वाटप आपण करणार आहोत. हे सर्व धान्य आपल्याला FCIमधून 30 जूनपर्यंत उचल करून वाटप करायचं आहे. जर काही अडचण आली, ठेकेदाराचा काही हमालांची संख्या किंवा वाहन धान्य उपलब्ध होऊ शकलं नाही तर त्याची मुदतवाढ तशी दिली जाते. तर आपलं जूनचं धान्य वाटप झालेलं आहे. आता जुलैचं धान्य वाटप चालू आहे आणि जुलैचं संपलं की 8 दिवसात लगेच आपण ऑगस्टचं धान्य वाटप करणार आहोत. आपण आम्हाला शासनाकडून माहे, जून आणि जुलैचं धान्य प्राप्त झालेलं आहे, तर आम्ही ते ग्राहकांना देतो आहे आणि 30 जूनपर्यंत आम्हाला माहे, ऑगस्टचं पण धान्य प्राप्त होण्याचे शासनाचे निर्देश आहे. ते धान्य आम्हाला प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्वरित ग्राहकांना माहे, जून, ऑगस्टचं पण धान्य देऊ. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.